नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। काय आहे बातमी? केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा 53% डीए मूळ पगारात विलीन होणार का? नवीन अपडेट समोर। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजे डीए हाईकमध्ये 3% वाढ करण्याची घोषणा केली होती। यानंतर त्यांना मिळणारा महागाई भत्ता 50% वरून 53% झाला होता। दरम्यान जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्त्यात सुधारणा होण्यापूर्वी हा वाढीव डीए कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात विलीन होणार का, यावरून आता ताजे अपडेट समोर आली आहे। डीए विलीन करण्याची चर्चा जोरात। केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देत केंद्र सरकारने अलीकडेच डीए 50% वरून 53% पर्यंत वाढविला आहे। ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे। या वाढीनंतर मूळ वेतनात डीए विलीन करण्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाली आहे। महागाई भत्ता आणि महागाई मदत भत्ता मूळ पगारात विलीन होणार का, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत। बिझनेस टुडेवर प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार महागाई भत्ता मूळ पगाराशी जोडला जाणार नाही, जरी त्याने 50% मर्यादा ओलांडली असेल तरी। या भूमिकेवर सरकार ठाम आहे। 5व्या वेतन आयोगादरम्यान 50% पेक्षा जास्त असल्यास महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याची शिफारस करण्यात आली होती। मात्र त्यानंतर हा मुद्दा समाविष्ट करण्यात आला नसल्याचे अहवालात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाला देऊन सांगण्यात आले आहे। या विषयावर तज्ज्ञ काय म्हणतात? अहवालात अनेक तज्ज्ञांचा हवाला देत डीए मूळ वेतनात विलीन होण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाचे वकील विशाल गेहराना यांच्या मते 5व्या वेतन आयोगामध्ये पगार रचना सुलभ करण्यासाठी आणि याची खात्री करण्यासाठी मूळ वेतनात विलीन करण्याची शिफारस करण्यात आली होती। अनिश्चित काळासाठी डीए वाढ टाळण्याचा एक मार्ग म्हणून याकडे पाहिले जात होते। वास्तविक 6व्या आणि 7व्या केंद्रीय वेतन आयोगांतर्गत त्याचा समावेश करण्यात आला नाही। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए कधी वाढणार? सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी वर्षातून 2दा डीए आणि डीआरमध्ये सुधारणा करते। साधारणपणे या घोषणा वर्षातील मार्च आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात केल्या जातात, जे अनुक्रमे जानेवारी आणि जुलैपासून लागू होतात। यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एप्रिल आणि ऑक्टोबरचे पगार 2 ते 3 महिन्यांच्या थकबाकीसह मिळतात। आता डीए मधील पुढील वाढीबद्दल जर बोलायचे झाल्यास मार्च 2025 मध्ये होळीच्या सणाआधी नवीन डीए वाढीची घोषणा केली जाऊ शकते। मित्रांनो, कशी वाटली ही इन्फॉर्मेशन? जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन इन्फॉर्मेशन सोबत। तोपर्यंत धन्यवाद।